तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे तर विदाउट परीक्षा तुम्हाला 1 लाखाची नोकरी मिळाली तर मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आणि माहिती तुमच्या फायद्याची। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे आपले विद्यार्थी किंवा मित्रमंडळ इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स या साइट मधून ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे खुश खबर। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, तर नक्की शेअर करा मित्रांनो। तर या जागा निघालेल्या आहेत त्या DRDO, फुल फॉर्म काय आहे, डिफेन्स R&D ऑर्गनायझेशन, यामध्ये जागा निघालेल्या आहेत। जागा किती आहेत टोटल? तर टोटल आहेत सायंटिस्ट बी इन DRDO, याच्यामध्ये आहेत 127 जागा आहेत। त्यानंतर आहेत सायंटिस्ट इंजिनिअरिंग बी इन ADA। तर ADA चा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगतो, एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सी, हे आहे बेंगळुरूला। तर DRDO मध्ये जागा आहेत 127, ADA मध्ये जागा आहेत 9 आणि 16 पोस्ट आहेत त्या इन कॅडेट पोस्ट। सायंटिस्ट बी याच्या 16 जागा, अशा एकूण 152 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केलेलं असाल तर नक्की या ठिकाणी या, तुम्ही फॉर्म भरा। फॉर्म भरायची शेवट 13 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 13 जून ते 4 जुलै हा एकूण पिरियड आहे आपला अर्ज भरण्याचा। आणि अर्ज तुम्ही कुठे भराल तर त्याची वेबसाईट आहे rac.gov.in। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील याची लिंक दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा जाऊन व्हिजिट करा, हा पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर त्या लिंक वरती क्लिक करून पुढची जे काय प्रोसिजर आहे फॉर्म वगैरे भरायचा, ती सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। अशा प्रकारे जसं तुम्हाला सांगितलं आता, पहिला आहे DRDO मध्ये एकूण जागा आहेत 35, अनरिझर्वच्या 16, EWHच्या 3, OBCच्या 9, SCच्या 5, STच्या 2, अशा आहेत 35 जागा। त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे? फर्स्ट क्लास इन बॅचलर ऑफ डिग्री इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, याच्यामध्ये मिनिमम तुला फर्स्ट क्लास तुम्हाला पाहिजे, फर्स्ट क्लास। आणि त्याचप्रमाणे गेट क्वालिफिकेशन, गेट म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग एक्झाम, जी गेट टेस्ट असते त्याच्यामध्ये देखील तुम्हाला स्कोअर असला पाहिजे, तुमचा चांगला स्कोअर असला पाहिजे, त्याच्या बेसिसवर तुम्हाला ही निवड होणार आहे। याच्यासाठी कोणतीही एक्झाम नाही आहे, लक्षात घ्या, विदाउट एक्झाम या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे। आणि याचं साधारण वेतन आहे ते 56,000 पासून जवळजवळ 1 लाखापर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार आहे। तर जसं मी सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यासाठी या जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना संधी आहे। त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यांना देखील संधी आहे। कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग त्यांना देखील संधी आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सुवर्ण संधी आहे। मटेरियल इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, मटेरियल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे फिजिक्स, केमिस्ट्री, हे देखील त्यांचे विषय असतील, त्यांना देखील चान्स आहे। एरोनॉटिक इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, पूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊ शकता। त्याच्यानंतर जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असतील परंतु त्यांचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे, डिग्री सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट, हे 31 जुलै 2025 पर्यंत मिळालं पाहिजे तुम्हाला, तर तो फॉर्म भरण्यात तुम्हाला अर्थ आहे। आणि त्यानंतर ज्या 125 टोटल मी सांगितलं DRDO मध्ये पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये रिझर्व 5 सीट या रिझर्व केल्या आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, त्याची देखील त्यांनी नोंद घ्यायची आहे। आणि त्यानंतर एज लिमिट दिलेली आहे बघा, अनरिझर्व साठी 35 वर्ष, OBC यांच्यासाठी आहे 38 वर्ष, SC ST साठी आहे 40 वर्ष। अशा प्रकारे
एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन कुठे कराल तर RSC ची वेबसाईट आहे rse.gov.in. याच्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं 13 जून पासून सुरुवात झालेली आहे, 4 जुलै शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरा. त्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार, डॉक्युमेंट सगळे तुमचे 10वी 12वी तुमची जे डिग्री आहे त्याचे लागणार, स्कॅन इन आपलं सिग्नेचर लागणार, लेटेस्ट फोटोग्राफ्स लागणार. त्यानंतर गेट स्कोर असतो जो, त्याची व्हॅलिडिटी कधीपासून यायची बघा, 2023, 2024 आणि 2025 यांनाच व्हॅलिड आहे. त्याच्या अगोदर जर 22-21 असेल तर त्यांची व्हॅलिडिटी नाही आहे. आणि त्यानंतर आहे फी आहे फक्त 100 रुपये. जे अनरिझर्व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे 100 रुपये. त्याचप्रमाणे दिव्यांग आणि SC ST साठी फी नाही आहे कोणत्या प्रकारची. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळ यांनी इंजिनिअरिंग केलेलं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना देखील फॉर्म भरण्यासाठी किंवा ही माहिती मिळेल आणि ते फॉर्म भरतील. डिफेन्स अतिशय चांगला आहे, सन्मानजनक त्या ठिकाणी मानधन देखील मिळतं. तुम्हाला सांगितलं 56,000 ते जवळजवळ 1 लाखापर्यंत. आणि कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यायची गरज नाही आहे. तुमच्या इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास तुम्ही इंजिनिअर असलं पाहिजे. त्यानंतर तुमचा जो गेट स्कोर आहे त्याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी तुम्हाला बोलवणार. म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग आणि गेटचा स्कोर याला 80% वेटेज दिलाय आणि फक्त 20% वेटेज आहे तो मुलाखतीला म्हणजे इंटरव्ह्यूला. तर तुमचा गेट स्कोर चांगला असेल तर 80% त्याच्यावरती गेम आहे आणि 20% आहे तो मुलाखतीवरती. त्यानंतर मला वेबसाईट सांगितली rse.gov.in. जसं तुम्हाला सांगितलं 80% वेटेज गेट स्कोरला आहे आणि 20% वेटेज आहे तो मुलाखतीसाठी. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा तुमचा गेट स्कोर आणि तुमच्या फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग मध्ये पास असलंच पाहिजे. गेट स्कोर जर तुमचा चांगला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. आणि इंटरव्ह्यूचा त्यांनी रेशो कसा ठेवलाय 1:10. म्हणजे एक पोस्ट ज्या ठिकाणी असेल तर त्या एक पोस्टसाठी 10 विद्यार्थी अशा रेशोमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला जे रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID असणार त्याच्यावरती सर्व प्रोसेस तुम्हाला येणार. त्यामुळे महत्वाचा विषय आहे तो रजिस्टर मोबाईल नंबर आणि रजिस्टर ईमेल ID. त्यानंतर असं सर्व झाल्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे त्याने दिलेले आहेत. त्या तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईट जी सांगितली त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा आणि पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि त्या ठिकाणी जो इम्पॉर्टंट त्यांनी दिलेलं आहे ते देखील डिस्क्रिप्शन मध्ये आपण देणार आहोत. जर तुम्हाला काही क्वेरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व त्याची माहिती मिळून जाईल. त्यामुळे जे आपले इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून ज्यांचं प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट 31 जून पर्यंत काहीतरी 31 जुलैपर्यंत जर 31 जुलै 2025 इथपर्यंत जर तुम्हाला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्ही नक्की फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. फॉर्मची फी देखील जास्त नाही आहे, फक्त 100 रुपये अनरिझर्व साठी आहेत आणि SC ST आणि दिव्यांगांसाठी पूर्णपणे या ठिकाणी फी माफ आहे. त्यामुळे त्याचा देखील तुम्ही फायदा घ्या. जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. DRDO हे आपली डिफेन्सची जी एजन्सी आहे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, परमनंट नोकरी आहे, एक्झाम नाही आहे. फक्त तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्कोरवरती, गेटच्या स्कोरवरती आणि तुमच्या इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025. आता फॉर्म भरण्याचं काम सुरू झालेलं आहे, वेबसाईट ओपन झालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फायदा घ्या असं मी तुम्हाला सल्ला देतो. आणि आपले डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरायच्या अगोदर सर्व, जसं मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो, जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं सेट तुमच्याकडे रेडी पाहिजे. त्यांनी फॉर्मॅट देखील दिलेला आहे कशा प्रकारे तुमचे फोटोग्राफ्स वगैरे पाहिजेत, साईज किती आहे बघा ते दिलेलं आहे. त्यांनी असं साईज दिलेलं आहे की जी फाईल आहे ते 100 KB ते 500 KB याच्यामध्येच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. जास्तीत जास्त आपले मित्रपरिवार यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जे आहे गोष्ट कामाची, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये सरकारी नोकऱ्या त्याचप्रमाणे शैक्षणिक कोर्सची जी माहिती असते ती देखील आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्याचप्रमाणे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही जॉब असतील त्यांची देखील माहिती आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असे आम्ही नवीन नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोड करू त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर धन्यवाद पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती घेऊन.